कविप्रविष्य यूट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत मित्रांनो. चला थोडंसं सगळ्यात चकाकता धातू आणि बऱ्याच लोकांचा आवडता धातू सोनं याच्याविषयी बोलू. गुरुपुष्यामृत म्हणजे सोनं खरेदीचा एक चांगला योग. मग सगळ्या सराफांच्या दुकानामध्ये अगदी रांगा लावून 1 ग्रॅम का होईना ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे त्या दिवशी सोन्याची खरेदी होते. सध्या भाव गगनाला भिडलेत. अर्थात काळ जसा जसा पुढे जातोय तसे हे सोन्याचे भाव वाढतच गेलेले तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलेत. मग मागणी आणि पुरवठा याच्या प्रमाणावर हा भाव पण अवलंबून असतो. त्यानंतर शेअर मार्केट याच्यावरही हा सोन्याचा भाव नक्की अवलंबून असतो. असो, त्या फायनान्शियल आस्पेक्टमध्ये आपल्याला जायचं नाही आहे. केमारडेक म्हणून एक न्यूझीलंडमधलं ज्या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो असं एक छोटं बेट आहे. या बेटावरती काही सायंटिस्ट लोक सतत प्रयोग सुरू असतात ज्या ज्या ठिकाणी ज्वालामुखी होतात. आता तो भाग टेक्टॉनिक प्लेट्सचा भाग आहे. म्हणजे जिओलॉजिकल लँग्वेजमध्ये या टेक्टॉनिक प्लेट्स जमिनीखालच्या एकमेकांवरती जेव्हा आदळतात, आपटतात, जेव्हा स्वतःला स्पेस निर्माण करण्यासाठी धडपडतात तेव्हा भूकंपाचे धक्के, ज्वालामुखी याची उत्पत्ती होते. आता ही न्यूझीलंडच्या या ठराविक बेटाच्या आसपास असलेली टेक्टॉनिक प्लेट, या प्लेट्स जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या प्लेट्स खाली दबल्या जातात तेव्हा भूगर्भीय हालचाल अशी काही होते की त्या हालचालीमधून तिथं निर्माण होणाऱ्या फटींमधून एक तरल पदार्थ वरती सरकायला लागतो. तिथं असलेलं तापमान आणि त्यात मिक्स होणारं समुद्राचं पाणी, ज्वालामुखीच्या लाव्हामध्ये जेव्हा समुद्राचं पाणी मिक्स व्हायला लागतं तेव्हा तापमानात प्रचंड कमी वेळात मोठी घट व्हायला लागते. यातूनच मग या केमारडेक बेटाच्या खाली असे काही ज्वालामुखी तयार झाले आणि त्याच्यातून काही काचेचे नमुने या वैज्ञानिकांनी गोळा केले. जवळपास 60-65 काचेचे नमुने गोळा केले आणि तो रिसर्च केल्यावर त्यांना असं आढळून आलं की तिथंच खाली अशा काही हालचाली होत आहेत. भूगर्भातून येणाऱ्या तरल पदार्थात असं काही तापमानात बदल घडतोय की त्याच्यातून सोनं हा धातूसुद्धा समुद्राच्या वरती येऊ लागलेला आहे. अगदी गाळलेले सोन्याचे कण, त्यानंतर खूप मुबलक प्रमाणात सल्फाईडसुद्धा तिथं आहे. त्यामुळं एक सोन्याचा नवीन खजिना सापडला की काय असं वैज्ञानिकांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. आणि अर्थातच जेव्हा जेव्हा समुद्राच्या तळाशी किंवा या पाण्याच्या खाली समुद्राच्या पाण्याच्या दबावामुळं ज्या काही टेक्टॉनिक प्लेट्स सरकतात स्वतःला स्पेस निर्माण करण्यासाठी, ही भूगर्भीय अंतर्गत हालचाल सतत सुरू असते. मध्यंतरी तुम्ही ऐकलं असेल की आपला भारत देशसुद्धा हिमालयाच्या साईडला सरकत सरकत चाललेला, त्याच्यामुळं काही भूकंपी धक्के बसत आहेत असंही आपण ऐकलं असेल. फरक खूप छोटा असतो पण त्याचा परिणाम तुम्हाला जाणवू शकतो हे मात्र निश्चित. त्यातल्या त्यात सध्या अर्थ मेटल्स याच्यामध्ये सगळ्या देशांमध्ये चढाओढ सुरू आहे. म्हणजे आपण पाहतो की इलेक्ट्रिकची वाहनं खूप वाढत चालली आहेत. याला लागणारी लिथियम बॅटरी याच्यासाठी खूप मोठं डिमांड सुरू झालेलं आहे देश विदेशात. आज भारताने सुद्धा EV कार्सला खूप मोठी परवानग्या दिल्यात.
मॅन्युफॅक्चरिंग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. लिथियमच्या बॅटरीज मोठ्या प्रमाणात लागणार आहेत. त्यामुळं लिथियमचं ज्या देशामध्ये उत्पादन जास्त आहे, अर्थात जमिनीखाली मिळणारं मेटल, त्या देशाचं एक्सपोर्ट नक्कीच वाढत जातं. आता ह्या केर्माडिक बेटाच्या खाली जर सोन्याचे कण सापडत असतील तर नक्कीच त्या ठिकाणी समुद्राच्या तळाशी खाणकाम सुरू होणार आणि 100% सल्फाईड तिथं जास्त मिळणारच आहे. त्यातून परत सोन्याचं पण उत्पादन त्या ठिकाणी सुरू होईल. म्हणजेच न्यूझीलंडला एक प्रकारे आधुनिक विचार जर केला या वैज्ञानिक दृष्टिकोनातून तर एक मोठी लॉटरी लागली आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ज्या व्यक्तींना ही सोन्याची आवड आहे, ज्यांना मनामध्ये अशी भीती असते कधीकधी की हे सोनंसुद्धा हळूहळू कमी होत जाईल की काय, नंतर मिळणार नाही का काय. काही लोकांना खूप सोन्याची आवड असते. आपण पाहिलं आहे काही लोक सोन्याचा शर्ट घालून फिरणारे, काही लोक इतके श्रीमंत की त्यांनी कारचा जो बाहेरची सगळी बॉडी असते ती सोन्याची बनवलेली. काही अमेरिकेतली मी उदाहरणं ऐकली आहेत ज्यांच्या घरामध्ये वॉश बेसिनसुद्धा सोन्याची आहेत. असे श्रीमंतीचा थाट करणारे, सोन्यावर प्रेम करणारी अशी अनेक माणसं या जगात आहेत, कानाकोपऱ्यात लपलेली आहेत. त्यातली काही आपल्याला प्रकाशात येतात तेव्हा माहीत होतात, कुठेतरी आपण काहीतरी वाचतो, पाहतो टी व्हीवरती, काही ऐकतो. एकंदरीत न्यूझीलंड या देशाला ही मोठी लॉटरी लागली आहे आणि सर्व मानवजातीला एक सोन्याचं नवीन भांडार कदाचित आपल्यासाठी खुलं होऊ शकेल. आता अर्थात याच्यामध्ये पुढचे रिसर्चचे टप्पे, खूप महत्त्वाचे टप्पे पुन्हा घ्यायचे असतात. वैज्ञानिकांनी सध्या काचेच्या नमुन्यावरनं त्यांनी हा रिसर्च केलेला आहे, संशोधन झालेलं आहे की या ठिकाणी समुद्राच्या तळाशी ज्वालामुखीच्या जिथे उद्रेकाच्या हालचाली चालू असतात त्या ठिकाणापासून सोनं याची निर्मिती होऊ लागली आहे. त्यामुळं तिथं उत्खनन म्हणजे समुद्राच्या खाली खनन हे आवश्यक होणार आहे. आणि ते केल्यानंतर जर देशाची आर्थिक सुबत्ता वाढणार असेल, देशाचं एक्सपोर्ट वाढणार असेल तर नक्कीच प्रत्येक देश या बाबतीत सक्रिय राहण्यासाठी उत्सुक असतो. न्यूझीलंड सरकारला या नवीन संशोधनाबद्दल सर्वप्रथम मी आपल्या भारत सरकारतर्फे कवी प्रवीत शो या चॅनलतर्फे लाख लाख मी अभिनंदन करतो. ज्या वैज्ञानिकांनी आज समुद्राच्या त्या इतक्या जीवघेणं वातावरण आहे तसं पाहिलं तर अशा ठिकाणी जाऊन हा रिसर्च केला आहे, त्या सगळ्या वैज्ञानिकांना मनःपूर्वक मी प्रणाम करतो. मित्रांनो, हे सोनं आज समुद्राच्या तळाशी अशा हालचालींमधनं भूगर्भातलं, ज्याला आपण मेंटल म्हणतो, पृथ्वीच्या आतमध्ये जो काही एक गरम तप्त असा रस वाहत असतो, त्याच्या तापमानाने ज्वालामुखीच्या सोबत जो लाव्हा बाहेर येतो, टेक्टॉनिक प्लेट्सची जी हालचाल होते, ही जी काही म्हणजे भूगर्भीय हालचाल आहे ती आपल्याला मानवाला असं काहीतरी पोषक नक्की देत असते. आज आपली जी ही काही दुनिया चालती आहे ती अनेक खनिजांवरती, जिथं म्हणून ज्या काही मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स तुम्हाला दिसतात त्या ठिकाणी अनेक खनिजांचा उपयोग होतो. ही सगळी खनिजं, हे सगळे धातू जमिनीखालनं तर आपल्याला मिळालेले आहेत. त्यानंतर मग आपण प्रक्रिया करून ह्याच्यात हे मिक्स करून त्याच्यात ते मिक्स करून असं आपण बरीच गोष्टी इथं बनवतो. स्वतःची विद्वत्ता, स्वतःचं विज्ञान हे आपण वापरत प्रत्येक देश आपापली प्रगती करत असतो आणि या मानवजातीसाठी काही ना काही भरीव कार्य प्रत्येक देशातून घडत असतं. चला आशा करूयात येत्या भविष्यकाळामध्ये या न्यूझीलंडच्या केर्माडिक या बेटावरती छानपैकी योग्यरित्या व्यवस्थित खनन होईल आणि तिथून जर सोन्याची उत्पत्ती होणार असेल तर आपल्याला एक नवीन सोन्याचं भांडार या पूर्ण जगासाठी न्यूझीलंडच्या या देशात उघडं होईल अशी आशा बाळगूयात. अशाच नवनवीन विषयांसाठी पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनल.